पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो जे हरिहर परब्रह्म परमेश्वरा सद्गुरु पूर्ण अवतारा सगुण साकार तुम्हा ओम नमो जे हरिहर नंदना परमानंद आनंद घना खेळी बाळ रांगणा हृदय माझ्या तुम्हा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः करी ऐसी धावा धावी चित्त दावी चरणा पे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग महान वैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि 3 दिवसापूर्वी हा अभंग घेतलेला होता आणि त्याच्यावरती थोडंसं आपण चिंतन केलेलं आहे विठ्ठल महाराज म्हणतात करी आईसी धावा धावी मनुष्य जन्माला येऊन धावाधावी केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आलं का लक्षात कारण हा देह या देहाची धावाधावी जी आहे देहाची निर्मितीच धावाधावी करण्यासाठी आलं का लक्षात कुठेही धावाधावी कर परंतु चित्त कुठं पाहिजे चरणात उदाहरण दिलं होतं मी जात्यामधील खुंटीच्या जवळचा जो दाना आहे तो भरडला जात नाही रामभाऊ असा पटकनात घे ये इकडे ये पटकनात असं तर आपण परवा घेतलं होतं आहे का नाही आपलं चिंतन तिथपर्यंत आलं होतं चित्त चरणापे ठेवून धावाधावी करायची बरोबर आहे चरणाच्या ठिकाणी जर चित्त ठेवलं आणि कशीही कुठेही धावाधावी केली तर मग मात्र यशस्वी ह्या जीवनाचं सार्थक झालं पण चित्त चरणापे ठेवून जर लावालावी केली मनुष्य धावाधावी करायच्या ऐवजी काय करतोय तो लावालावी करतोय दुःखाची कारण नीट लक्ष द्या सून काय म्हणली की सासूला सांगायचं सासू काय म्हणली ती सुनाला सांगायचं जेणेकरून त्या घराचा विध्वंस होईल आलं का लक्ष पण माझे हात जोडून विनंती आहे जोपर्यंत प्रत्यक्षात कान आणि डोळे यामध्ये किती बोटाचं अंतर आहे 4 बोटाचं अंतर आहे लक्षात ठेवा डोळ्याने प्रत्यक्षात आपण पाहत नाही तोपर्यंत कोण काय म्हणतंय आपली लायकी दुसऱ्याने ठरवू नये आपल्या अंतकरणाने आपली लायकी ठरवावी जगाची निर्मितीच लक्षात ठेवा नाव ठेवण्यासाठी तुम्ही कसंही वागा जग हे नाव ठेवणे नुकतीच लग्न झालेली सुनबाई बर का नांदायला आली तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या घरी दिलेली होती रानात बांगण्यासाठी निघाले आपल्या 2 जण बरोबरीनं चालल्या बाजूचे जे माणसं असतात ना ती लगेच म्हणले काय अगं म्हणले तुझं आयुष्य गेलं आणि सुनबाय तुझ्या बरोबर चालती तर लक्षात आलं का तुमच्या बरोबरीनं चालली तरी तर मग आपलं ती सुनबाई आहे ती आणि दुसऱ्या दिवशी आपली माग राहते तिला पुढं करते तीच बाई भेटती बया किती दिवस संसार करायचा म्हातारपण आलं तरी सुद्धा
बाकी कशी रेड्यावर पाऊस पडल्यासारखी चालती माग चाललं तर हे आणि पुढं चाललं तर मालकी झाली आता म्हणजे तुम्ही कसंही चाला याला झालं का तुमच्या त्यामुळं व्हॉट डज पर्सन सेज याच्यावर ना यू नेव्हर डिसाइड हु आर यू डिसाइड व्हॉट डज युअर माइंड सेज रिमेंबर दिस पॉइंट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन एनी सक्सेस इन अवर लाईफ जग काय म्हणतंय ह्याच्याकडे लक्ष न देता तुला दिलेलं कर्तव्य कर्म करताना तू दावादावी कर आलं का लक्षात मग निश्चितच फलाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही चित्त कुठं लावणं आवश्यक आहे चरणापे आणि हे चित्त चरणापे लावायचं म्हणजे आता कोठे जावे म्हणा इथपर्यंत आपण अभंग आणून सोडलेला होता गेल्या वेळेला पण आपलं चित्त तिथे का लागत नाही कारण अनादिकालचे संस्कार हो लक्षात ठेवा जन्म झाल्यानंतर जीवाला संस्कार कालच्या कीर्तनामध्ये जन्माच्या अगोदर कोणते संस्कार लावायचे कालच्या कीर्तनातला विषय जन्म झाल्यानंतर आता ही जी लहान लहान मुलं आहेत हे बघा फोकस युअर अटेन्शन तुम्ही फक्त मी काय बोलतोय त्याच्यावरती लक्ष द्या या मुलावरती काय संस्कार लावायचे त्यांना काय फॉरेनची लोक येतात का संस्कार लावायला रात्रंदिवस ही ज्याच्या सानिध्यात असतात लक्षात ठेवा आपण जेव्हा सांगतो मोबाईल बघू नको आणि आपल्या हातातनं 24 तास मोबाईल सुटत नाही ऐकल का ते पोरग संत महात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक हा आहे संतांनी अगोदर अनुभव घेतला लक्षात ठेवा आलेला अनुभव आली अंगा तो या जगात येत असेल कीर्तनात फालतू गप्पा मारू नये प्रमाणाशिवाय तर अजिबातच बोलू नये परंतु आपल्याला हा अनुभव आपलं मन त्याच्यापासून दूर होत नाही आलं का लक्षात आणि मग आपण सांगितलेलं ती मुलं ऐकत नाहीत हा तुम्ही मोबाईल बंद करून ठेवा तुम्हाला सांगू का मोबाईल बंद करायची आवश्यकता नाही मोबाईल सारखं चांगलं काहीच नाही फोन येतो कनेक्शन राखलं जातं फक्त मोबाईल मधलं फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम आणि युट्यूब आलं का लक्ष एवढं डिलीट करून टाकायचं आणि आवरून मोबाईल वापरायला काय हरकत नाही तुम्ही मुलाच्या हातात ज्या मुलाच्या हातात मोबाईल देताना त्यातले हे 4 डिलीट करून टाका आणि त्याच्या हातात मोबाईल द्या त्यानं रात्रंदिवस खेळू द्या खेळतच नसतो तो खेळत नसतो तुम्ही तो मोबाईल त्याच्या हातात द्या आणि पोती वाचायला बसा ते तुमच्या मांडीवर येऊन झोपताय का नाही बघा झोपता झोपता तुम्ही जे कार्य करताय ना ते कार्य नाग असतं का होईना परंतु त्याला ऐकावं लागतं आलं का लक्षात आणि ते जेव्हा पुन्हा 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 एकच गोष्ट कानावर पडते मराठी बोलायला शिकवताना या लहान मुलांना आईनं काय ग्रामरचं पुस्तक घेतलेलं नव्हतं आलं का लक्षात त्या आईने काय केलं जसं तोंड हलतंय ना त्या लहान मुलाचं फार लक्ष असतं आई बोलत असताना ते लिप्स त्याचे कसे हलतात ते तर करतच ध्यानात आलं का पप्पा म्हटल्यानंतर ते बरोबर लक्ष ठेव पप्पा 2 वेळा मिटायचं 2 वेळा उघडायचं ते तसंच करत आणि मग असं हळूहळू आता पप्पा म्हणू नाही बाबा म्हणू बर का लक्ष खोटं नाही सांगत नाव अशी झाली आता बर का वारीमध्ये तुम्हाला सांगतो इतकी गर्दी होती नातवंडाला आपलं घेऊन गेली होती फुल गर्दी आजी बरोबर होती आलं का लक्ष
कंडक्टरला म्हणली, साहेब मला नाही घेतलं तर चालेल पण माझी पप्पी घ्या. आलं का? ती म्हणला पप्पी घ्या. अहो तुमचं वय काय? नाही नाही तसं नाही म्हणली. माझी नात आहे म्हणली छोटी, तिचं नाव पप्पी आहे. आलं का लक्ष? दोघीला ती पुढचा विषय आहे, परंतु आपण नाव काय ठेवावं होती, कुणाला काय म्हणावं लक्षात आलं का तुमच्या? आता मम्मी मम्मी म्हणायला शिकवते, पण मम्मी हे एक स्मारक आहे, डेड स्मारक आहे व्यक्तीचं बर का. जे स्मारक बांधतात त्याला मम्मी म्हणतात इंग्लिशमध्ये. ध्यानात आलं का तुमच्या? पण ही इंग्रज आली आणि तुम्हाला सांगतो त्यांनी चांगलं शिकवलं, पण आपल्याने काय घ्यायचं त्यातून? आलं का लक्षात? तसं वास्तविक पाहता जगातील सर्वात अवघड भाषा जर कुठली असेल तर मराठी आहे बघा. इंग्लिश बोलता येतं लगेच. माझ्या मराठीचा बोल कौतुके अमृता ही पैजा जिंके ऐसी अक्षरे मिळवी. आलं का लक्षात? 56 भाषा, त्या 56 भाषेपैकी आलं का लक्षात? मराठी सर्वांमध्ये कुठे नाही असं नाही. मग ही मराठी भाषा ज्या वेळेला आपण बोलायला, बरं लहानपणापासून 2 वर्षापर्यंत त्या मुलाला आकार द्यायचं कार्य ती माती आहे. तुम्ही आई वडील कुंभार आहात. आलं का लक्षात? तुमच्याच पोटी जन्मलेली ती माती तुमच्या जवळ दिलेले, तिला आकार कसा द्यायचा हे कुणावर अवलंबून असतं? आई वडिलावर, कुंभारावर अवलंबून. त्याला हाणून मारून नाही करायचं होते. आलं का लक्षात? मी आता सांगतोय म्हणून उगाच उद्यापासून पोरं ही बारकी फुकू नका उगाच. तसं नसतंय, त्याच्या कलनी घ्यावं लागतं. ध्यानात आलं का तुमच्या? अगोदर तुम्ही करा. आपण ज्या वेळेला इतरांना सांगतो ना त्या वेळेला प्रथम आपण करावा आणि मग दुसऱ्याला सांगा. पण अलीकड फारच हे खेड्यातून गेले. आता खोटं नाही सांगत, प्रत्येक गावामध्ये बिना लग्नाचे जवळजवळ 1000 वळू फिरतील. 30, 35, 40 आणि ह्यांची वय झाले तुम्हाला सांगतो 25 पासून ते 40 पर्यंत. ही अवस्था यायला यांचीच आईबाप कारणीभूत आहे. लक्षात आलं का तुमच्या? आधी माया शक्तीचा पोटी जन्म होत होता. आधी माया शक्ती आहे ती तुम्हाला भिंगरीसारखी गुंगवणार हो. तिला तुम्ही हे जग पाहण्याच्या अगोदरच गर्भामध्येच मारून टाकली हो. आलं का लक्षात? आणि तुम्ही सुखाची इच्छा व्यक्त करताय. स्त्री शक्ती, स्त्री स्वरूप हे आधी मायेचं रूप आहे. 2000 आता जे सोट फिरतेत ना ती 93 पासून लक्षात ठेवा. ज्यांच्या आई वडिलांनी गर्भाची चाचणी करून मुलीचा गर्भ भ्रूण हत्या केली, तो डिस्चार्ज केला, मुलगा वंशाचा दिवा. आता हा कालचा अभंग पहा. संत महात्म्यांनी सुद्धा कुळी कन्या पुत्र, पुत्र कन्या नाही. अगोदर मान कोणाला दिलेला आहे? कन्याला, स्त्री शक्तीला मान दिलाय. मग तुम्ही जर हे उद्योग करत असाल, आलं का लक्षात? माझा घरामध्ये जवळजवळ 9वा क्रमांक आहे. आलं का लक्षात तुमच्या? 9वा 10वा असेल. माझ्या अगोदर सगळ्या बहिणीच आहेत. 5-6 वहिनी बहिणीच आहेत त्या. आलं का लक्षात? त्या वेळेला हे असले काही प्रकारच नव्हते.
आणि अडचणी बी येत नव्हत्या. आणि त्यावेळेची स्थिती अशी झाली, लक्षात ठेवा, तिचं तुम्ही त्या स्त्रीचं तुम्ही, मी तर आवर्जून सांगत असतो, ज्याला मुलगी आहे ना, ज्याच्या पोटी मुलगी आली ना, त्यानं तिच्या लग्नाची काळजी करायची नाही. का करायची नाही? रामा विठ्ठल का करायचं नाही? कशा पाय करायचे नाही? मुली जास्त, मुली कमी, मुलं जास्त. नाही नाही, पहिल्या मुली किती तर होत्या, पण त्या आईबाप सुद्धा कधी काळजी करत नव्हते. का करत नव्हते सांगा बरोबर? मिस्त्री का करत नव्हते? लय अवघड प्रश्न आहे हो हा. काय स्त्रीपेक्षा नवरा वयानं जास्त असतो का कमी असतो? तेवढं सांगा मला. हा, बरोबर आहे का नाही? तिच्या नवऱ्याचा जन्म झाल्याशिवाय त्या मुलीचा जन्म होत नाही. आलं का लक्षात? त्या मुलीच्या नवऱ्याचा जन्म अगोदर 6 वर्ष 7 वर्ष झालेला असतो आणि त्याला बायको कुठली आणायची म्हणून तुमच्या पोटी मुलगी येत असते. आणि ती जर तुम्ही पोटातच मारून टाकली तर ती ब्रह्मचारीच राहणार घेऊन. लक्षात आलं का? नाही करायचं. हे पाप तुम्ही करताय आणि त्याचा परिणाम असा आहे, सुखाची इच्छा करताय. 2 मुलीपेक्षा जास्त मुली आहेत ना, तिने बाकीच्या सगळ्या मुली मला दत्तक द्या, मी सांभाळ. नाही नाही सांगतोय, ज्याला घेते. आता बरेच जण म्हणतील, काल बी विषय हा बोलून गेलो मी बरं का, कशा पाय सांगताय म्हणतील सर, आम्ही सगळे पिशव्या काढून मोकळे झाले. कशासाठी चालले? अहो हे तुमच्यासाठी अजिबातच चाललेलं नाही. ज्याची लाकडं मसनात गेली त्याच्यासाठी हीच सोहळा नाही, या पिल्ल्यांसाठी येते. ध्यानात आलं का तुमच्या? ही जी पिल्ली बसली, त्यामुळे तुम्ही ना आला तरी चालतं. ही पिल्ली आली का नाही, मी समाधानी आहे. आलं का? कारण ती पिल्लू आलं, तुम्ही ना आला तर चालेल म्हणजे ह्या म्हणण्याचा अर्थ नीट लक्ष द्या. मी पिल्लू इथं धरल्यावर ना तुम्ही घरी राहचाल का? शांत बसाल का? तुम्हाला यावंच लागेल. त्याच्यामुळे हे पिल्ल येऊ द्या, रडू द्या इथं. कारण ती पिल्ल इथं आणले की अनादिकालचे संस्कार जे त्याच्या ठिकाणी आहेत, एका जन्मातले लवकर जात नाही. तो शिकवता शिकवता चालता चालता जर असं म्हटलं, सुशिक्षित स्त्री एका मुलाला आपली घेऊन चालली, त्याला केळ दिसली, केळ. ती म्हणाला लगेच, आय केळ. मग केळ घेतली, 2 केळ घेतली की मला आताच खायचं आहे, सोलून दिलं. पण चालत असताना तुम्हाला सांगतो, चालता चालता ती केळ पडलं हातात. आता हातात पडल्यानंतर ती केळ, ती लहान मुल ती उचलून घ्यायला लागली. आईनं लगेच सांगितलं, खाली पडलेलं घेऊन ये, गहाण असतं, आपण दुसरं केळ घेऊया. आईनं सांगितलेलं त्या पोराने लक्षात ठेवलं. मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला पूर आल्यामुळं नवऱ्याला काय पलीकडे जाता येत नाही, त्यामुळं ते दांडी मारत. संध्याकाळी 6 वाजता नवरा बायको आणि ती बारक पोरग फिरायला जाते. ती पर येताना काय होतं, पाऊस होतो. आणि पाऊस झाल्यानंतर त्या पावसामध्ये ही भिजते ती आणि त्याचं पप्पा खाली पडतं घसरून. मग ही बायको पळत ती, उठा 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 उठ. ती म्हणतं पोरग, ए आई खाली पडलेलं गहाण असतं, घेऊ नको, आपण दुसरं घेऊया. चालेल का? अरे चालेल का? संस्कार त्याच्यावर शिकवायचं. ज्या वेळेला जे शिकवणं आवश्यक आहे त्या वेळेला ते शिकवायचं. अहो तिला इतकं परफेक्ट लहानपणी लक्षात ठेवत असते ती मुलं,
आणि अलीकडे मुलं म्हणजे कोणाजवळ असते ती, नातवंड कोणाजवळ असते ती. आता तुमची नातवंड कोणाजवळ आहे ती? आच्याकडेच असते. म्हणजे आजोबा काय केलेलं असतं, नातवंड आपलं धरून चाललेलं असतं, समोरनं मायासारखा डेरीवाला येत असतो. आलं गला तिसरंच म्हणतो, बाबा डेरा. म्हातारी बाबा सांगतो, अरे असे डेरीवाली माणसं फार मोठी असतात, यांना उद्योगपती म्हणतात. काय म्हणतात? उद्योगपती. म्हणजे दररोज यांचा फिरण्याचा कार्यक्रम चालू असतो. दृष्टांत फक्त सिद्धांत समजण्यासाठी घ्यायचा असतो बरं का, लक्षात ठेवा. मुख्य विषय आहे एका जन्मात चाललेले संस्कार हे चित्ताच्या ठिकाणी जडल्यामुळे चित्त का तिकडे जात नाही, आणि हे संस्कार जडवण्याचं कार्य आई वडील कसे करतात. मग आता जोडी निघते आपली, दररोज 5 वाजता म्हणलं की बाबांनी त्याला हातात धरायचं. आलं का? आणि हातात त्यांनी धरून निघाला. समोरून एक गरोदर स्त्री येत होती. ती गरोदर स्त्री आली की ती पोरग लगेच म्हणलं, बाबा उद्योगपती आले बघा. पण बाबा हुशार होते, लक्षात ठेवा. अरे त्यांना उद्योगपती म्हणायचं नाही, तो पती उद्योग आहे. विठ्ठल मी काय म्हणलं, ते शब्दाची हेळसांड केली, परमार्थामध्ये हेळसांड चालत नाही. इकडचं तिकडं, तिकडचं इकडे चालत. एका अवस्थेला उद्योगपती, दुसऱ्या अवस्थेला पती उद्योग. अवस्था तीच. मुद्दाम या गोष्टी सांगतोय. आपण लावायचे असतात आपल्या मुलांना संस्कार. त्यांना जर तुम्ही सकाळी शाळेत गेल्यानंतर, बाळांनो काय शिकवतात शाळेत काय शिकवतात, गेल्या पहिल्यांदा काय शिकवतात, कोण सांगेल? बघू बरं, हात वर करून कोण सांगेल? प्रार्थना शिकवतात का नाही? अरे शिकवतात का नाही? पण तीच प्रार्थना जर घरी गटवून घेतली, लक्षात ठेवा, तीच प्रार्थना. अहो आता अलीकडे आईच पूजा करत नाही, त्याच्यामुळं त्यांनी पूजा करायचा प्रश्नच नाही घरातून. बरं का, देव ही वस्तू नष्ट झालेली. माणूस घर बांधताना पहिल्यांदा विचार करतो संडास कुठं बांधायचं. देव घर कुठं बांधायचं याचा ती विचारच करत नाही. लक्षात ठेवा. सोफा कुठं बांधायचा आणि संडास कुठं बांधायचं, म्हणजे हॉल कुठं बांधायचा. ते बरं का, लहान मुलाच्या वरून एक दृष्टांत आठवला. संस्कार नसल्यानंतर काय होतं आवर्जून सांगतो. आई बाप किती जण हो? दोघेच. ही 2 जीव पोटी आलेल्या 4 जीवांना छोट्याशा झोपडीमध्ये सांभाळू शकतात. बरोबर आहे का नाही? पण हे 4 मुलं मोठी होऊन 4 बंगले बांधले तर ह्यांना हे 2 जीव सांभाळणे अवघड होतं. कुणी सांभाळायचे ते? का तुझ्या बंगल्याला पेटवायचं आहे का? अखंड ब्रह्मांड नायक आई वडिलांची सेवा केल्यामुळं आणखीनही उभा आहे. आलं का लक्षात? आई वडिलांच्या पुंडलिकाची कहाणी सगळ्यांना माहिती. आलं का लक्षात तुमची? आई वडिलांची सेवा करत असताना बायको बरोबर भांडण झाल्यामुळे भगवान श्रीकृष्ण निर्वाणामध्ये. आलं का लक्षात? आले ही सेवा करत होते. मागे भिरकावली विट ऐसा कैसा तू दीट. माझी सेवा चालू आहे, आई वडिलांची सेवा चालू आहे. ती अखंड सेवा आणखी नाही. कलियुगात आई वडिलांची जो सेवा करेल, लक्षात ठेवा या गोष्टी.
याचा अर्थ बायकोला दररोज हाणायचा हा होत नाही. समान किंमत देता आली पाहिजे. देण्यात आलं का? समोरच्या माणसाची अवस्था ओळखावी. समोरचा माणूस कुठल्या अवस्थेत बोलतो तो. बरं ठीक आहे बाळा, मी पहिल्याच दिवशी सांगितलं तुझ्या मताप्रमाणे. त्याला शांत होते, ते विचार करतय आणि मग त्याला कळतंय नाही बरं का हे म्हणते ते कुठंतरी. हा, आणि हाच आत्मविश्वास नाही, तोंडाला तोंड देतोय. आणि हेच मुलामध्ये संस्कार हेच घडते. तो आई बापात भांडण, बापानं म्हणायचं तिला गाडवे तुला अक्कल नाही, आणि तिनं म्हणायचं कुत्र्या बोंबलत फिरतोयस. ती लहान मुलगा एक हुशार होतं बरं का. ती घरात आपलं बाहेर निघालं आणि रस्त्यावर येऊन रडत बसलं. तुमच्या माझ्यासारखं व्यक्ती अरे बाळा का रडतोय तू? काय तुला काय पाहिजे का? नाही म्हणलं मला काय पाहिजे. तुला कोण आई वगैरे खवळी का? अजिबात नाही. मग पप्पाने वगैरे मारलं का? नाही म्हणलं. मग रडतोयस का तू? नाही म्हणला. पप्पा आईला म्हणले गाडवी आणि आई पप्पाला म्हणले कुत्र्या. मला रडू आलंय. मी कोण? मी का रडतोय? आई गाडवीनं जर बाप कुत्रा असेल तर मी कोण? विठ्ठल. दृष्टांत अनेक देत आहेत, पण मी जागा सोडलेली नाही. संस्कार अनादी कालचे बर. हे संस्कार लावणारे कोण आहे? हो तुम्ही आम्ही. संस्कार लावणारे तुम्ही आम्ही. बक्षीस ठेवतो का ना आपण? हा, आपल्या मुलांनाच बक्षीस ठेवतो. तू जर या वर्षी पास झाला ना, हा तुला मोटरसायकल घेतो बघ. तुला 20,000ची नवी खट्ट मोटरसायकल. आता येत नाही म्हणा. निकाल लागतो आणि पोरग पळतच येत. पप्पा तोंड उघडा, तोंड उघडा. अरे म्हणला का? लईच आनंदाने उड्या हाणला. पहिल्यांदा तोंड उघडा म्हणला. मला पेढा तुमच्या तोंडात घालायचंय. अरे कारण काय? म्हणला मी तुमचे 20,000 वाचवले. म्हणजे पास झालं का नापास झालं? आता पोरं बापाच्याही एवढी जवळ गेली ती. त्यानं आलं का? पण नावेला जाई एकुलता एक वंशाचा दिवार. लहानपणापासून त्याला जर सवय लावली असते ना, ध्यानात आलं का, तर आज्ञेमध्ये ठेवा आणि गोड बोलून आज्ञेमध्ये ठेवा. आलं का लक्षात? तुम्हाला अगोदर व्यवस्थितरित्या संस्कार, हा संस्कार लावताना आई वडिलांमध्ये चर्चा अगोदर होणं आवश्यक आहे. ही आई वडिलांमध्ये जर चर्चा नाही झाली, गुपित संस्कार जर तुम्ही लावायला लागला, म्हणजे मुद्दाम सांगतो, खेडेगावातल्या मुली सिटीमध्ये गेल्या, एखादा मुलगा वगैरे झाला की नवऱ्याचं पद मोठं असतं म्हणून आपलं ते आता अलीकडे हे निघालंय ते बचत गट. बचत गटाला सगळ्या बाया अहो एकत्रित येतात का नाही? हा, मग त्या बचत गटाची माहिती देत असताना चांगला 1.5 तास झाला तर त्या बाई भाषेनं संपवणार ती असं करायचं तसं करायचं. आता एका स्त्रीचं लहान पोरग आता 1.5 तास ती थांबले, त्याला लागली लगवीला. ती आईला तेवढ्या बायात म्हणलं आई मला मोतायचं आहे. अपमान झाला ना हो त्या बाईचा. घरी आल्यानंतर तिनं सांगितलं, हे बघ तुला असं काय लागलं ना ध्यानात तू फक्त एवढं म्हणाय, आई मला गाणं म्हणायचं. आता त्याची काय चूक आहे का सांगा? आहे का चूक? काय नाही. बरोबर 3-4 महिन्यानंच ती अशी होती. अचानक त्या स्त्रीची पप्पा आजारी पडते, त्यामुळे तिला अचानक जावं लागतं. ह्या पोराची असती शाळा,
म्हणून ही म्हणते मी लगेच जाऊन येते उद्या सकाळपर्यंत, तुम्ही आजच्या दिवस याला सांभाळा. आता जेवण वगैरे करून झोपते सगळी. रात्री 1 वाजता पोरग उठत. पप्पा उठा म्हणले. का गाणं म्हणायचंय म्हणले मला. आता गाणं म्हणायचं हे त्या पप्पाला माहित नाही ना. आपापसात संवाद का ठेवायचं. आपण संस्कार लावताना ए पोराला मी हे सांगितलंय बरं का, तू बी तसंच कर. बाप म्हणला बाळू 1 वाजलाय लागा ना, आता कुठं गाणं म्हणते ती का, सगळी झोपली ती. अरे आता गाणं म्हणते. नाही नाही म्हणलं लवकर गाणं म्हणायचंय. नाविलाज झाला बाप्पाचा तुम्हाला सांगतो. बाप म्हणला हळूच म्हण माझ्या कानात. जेव्हा बाळू कानात गाणं म्हणला त्या वेळेला बापाला कळलं गाणं म्हणणं म्हणजे काय. संस्कार लावताना सुद्धा कसे लावले पाहिजे सांगा बरोबर. 2 जण एकत्रित असले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपल्या हातात आहेत का नाही या गोष्टी रामा, आहेत का नाही. हा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत लहानपणापासून राहू द्या, गर्भातले संस्कार राहू द्या. आता तुम्ही त्यातून पुढे आलेला आहे, परंतु ह्या लहान मुलांना तर आता संस्कार यांना लागणं आवश्यक आहे का नाही. ही दररोज आणली काय. दत्त जयंतीचा कार्यक्रम आपला रविवारी देण्यात आलं. पुढे आपण शनिवारी वाहणार आहोत आणि रविवारी काला करणार आहोत. लक्षात ठेवा. शनिवारी तिथली दत्त जयंती असते. कुठली? गाणगापूरची. बरेच लोक जातात. मग आपली दत्त जयंती जी आहे ती दुसऱ्या दिवशी. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी दत्त जयंती दुसऱ्या दिवशी साजरी. नाही, परंतु मी माझं सांगणं काम आहे नाही. आणि ही मुलं दत्त जयंती उद्या रविवारी कार्यक्रम संपू द्या. बघा आता या 1.5 आठवड्याचा त्यांच्यावरचा परिणाम सांगतो तुम्हाला. ती घरी तुम्हाला सोमवारी विचारते का नाही. बघा आज नाही हो इथंच वाजावं देण्यात आलं का. ह्याला जशा पद्धतीनं तुम्ही घडवाल तशा पद्धतीनं ते घडतं. आणि हे संस्कार जर व्यवस्थित लावले तर चित्त लावी चरणापे करी आईसी दावादावी. ही वेळ का आली तर त्याचं उत्तरच हे असं आहे. अनादिकाल चित्ताच्या ठिकाणी जडलेले अनादिकालचे संस्कार. आणि चित्त जर तिथं लावलं तर बसलेल्या लोकांनी सुद्धा हा प्रश्न पडला असेल. महाराज आम्ही चित्त लावलं चरणापे, फायदा मग तो माझा माय, मग तो माझा माय. मग तो माझा माय माय मग तो माझा माय.
मगाशी आपण दुसऱ्या चरणावर आलो. आलं का लक्षात? आणखीन चरण किती राहिले? ती 2 चरण राहिले. किती वाजले? आज नाही तर इतर सेवा आजची बर का संपवण्यापूर्वी सर्वांना विनंती, हात जोडून विनंती, आपण ज्यासाठी इथं येतोय, ज्यासाठी भगवंतांनी हा देह दिलेला आहे, त्यांच्या नामाचं एकदा चिंतन करूया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. हात ज्यांना दिले त्यांनी हाताने टाळी, मुखाने नामस्मरण, नामदाता म्हणायचा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. संतांनी घालून दिलेले नियम आहेत, लक्षात ठेवा. ज्या संतांनी हे नियम घालून दिलेले त्यांचं एक वेळ नामस्मरण करूया. ज्ञानेश्वर झालेली सेवा दत्तगुरूच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण. जय विठ्ठल. शेवटची झाली. बरं ठीक आहे. जय विठ्ठल जय विठ्ठल.